असे चिकनकारी कुर्ता सेट मागवले आहेत. क्वालिटी एकच नंबर आहे. नक्की जाऊन लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि लास्ट वाला तर खूप बेस्ट आहे. नक्की जाऊन चेकआउट करा आणि पूर्ण रिव्ह्यू जे काही फॅब्रिक वगैरे याच्यासाठी लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. नमस्कार, मी जोशना. माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आज मी मस्त असे चिकनकारी कुर्ता सेट आणले आहेत. क्वालिटी एकच नंबर तिचे आहे. कॉटन ब्लेंड मध्ये आहे, मिक्स मध्ये, म्हणजे कॉटन आणि हे पॉलिस्टरचं थोडं मिक्स मध्ये असतं. तर तसं आणलेलं आहे. क्वालिटी एकच नंबर आहे. पूर्ण थ्रेड वर्कचं काम आहे. तर चला मग सुरुवात करूया आपल्या नवीन अशा व्हिडिओला. तर फर्स्ट दाखवते, जो वरती होता फर्स्ट दाखवते तो बघू शकता तुम्ही. क्वालिटी खूप छान आलेली आहे. कॉटन ब्लेंड आहे त्यामुळे खूपच सुंदर वाटते. आपल्याला कम्फर्टेबल असं समर्स मध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता. असंच आहे चिकनकारीचे. कॉटन ब्लेंड मध्ये आहे त्यामुळे हे बघू शकता. एवढं झूमने दाखवले. थ्रेडवर्कचं काम किती सुंदर असं केलेलं आहे आणि पूर्ण कुर्ता जो आहे तो पूर्ण असा थ्रेडवर्कचं काम आहे. साईडने सुद्धा जे आपले कट असतात, कटला पण बघू शकता किती सुंदर असं हे थ्रेडवर्क केलेलं आहे आणि पूर्ण कुर्त्यावरती असं सुंदर असं वर्क केलेलं आहे. बघू शकता. तर तुम्हाला झूमने दाखवते. एकदम सुंदर असं थ्रेडचं वर्कचं काम आहे आणि फ्रंटचा जो आपल्या गळ्याला तर खूप सुंदर असा पॅच आहे आणि थ्रेड वर्कचं काम तर एकच नंबर केलेलं आहे. साईडला ट्राय ऑन बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. आणि स्लीव्ज वरतीही खूप सुंदर असं हे थ्रेडचंच पॅच दिलेलं आहे पूर्ण स्लीव्जला आणि खूप सुंदर असे हे कुर्ता सेट आहे आणि क्वालिटी तर एकच नंबर आहे. कम्फर्टेबल आहे. सायझेस सगळे अवेलेबल आहेत. ज्या सायझेस मागवाल त्याच तुम्हाला परफेक्टली येतील, कारण मी पण त्याच सायझेस मागवलेल्या आहेत. आणि फॅब्रिक तर कॉटन ब्लेंड मध्ये आहे. आणि ही पॅन्टचं पण फॅब्रिक सेमच आहे आणि याला इलास्टिक दिलेलं आहे आणि पूर्ण याचं आपले नीच्या कुठून हे असं वर्क आहे. बघू शकता एवढं वर्क केलेलं आहे. पूर्ण थ्रेड वर्कचं काम जे आहे ते दोन्ही असं मस्त सुंदर केलेलं आहे. ते पण बघू शकता. हे स्टार्ट आणि ते एंड असं आणि पूर्ण फ्लावरचं काम आहे. हे दोन्ही साईडला, फ्रंट बॅक दोन्ही साईडला असं काम केलेलं आहे. खूप डिटेलिंग खूप सुंदर केलेली आहे. हे बघा. क्वालिटी तर खूपच सुंदर आहे आणि एकदम कम्फर्टेबल असा हा प्लाझो आहे. चिकनकारी कुर्ता आणि प्लाझो असा सेट मी मागवले आहेत आणि खूप क्वालिटी वाईज आहेत. आता दुसरा दाखवते तो ना मरून कलरमध्ये आहे आणि क्वालिटी खूप छान वाटते, कारण थ्रेडवर्कचं काम जे आहे ना ते खूप छान असं केलेलं आहे. त्यामुळे हा पण बघा कॉटनमध्येच आहे, कॉटन ब्लेंडमध्ये आहे आणि याचं वर्क पण तुम्ही बघू शकता. थ्रेडवर्कचं काम आहे आणि ते मध्येच कलरफुल असं वर्क पण केलेलं आहे. व्हाईट तर आहेच पण कलरफुल पण वर्क केलेलं आहे. राऊंड प्लस व्ही असा नेक आहे आणि स्लीव्जला सुद्धा हा असा सुंदर असा पॅच दिलेला आहे आणि हे थ्रेडचं स्लीव्जला केलेलं आहे. खूप सुंदर आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे. प्राईसच्या अकॉर्डिंगली खूप सुंदर असे आलेले आहेत आणि याच्यावरती बघू शकता कसं वर्क केलेलं आहे पूर्ण लास्ट कुर्तापर्यंत. क्वालिटी एकच नंबर आहे आणि हे बघू शकता इथे किती सुंदर वर्क केलेलं आहे आणि डिटेलिंग मेन म्हणजे खूप छान आहे. आणि याच्यामध्ये पण सगळ्या साईजेस अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत खूप सुंदर असे आणि त्याच्यामध्ये पण जो हा दाखवलाय ना याच्यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत. खूप छान छान कलर आहेत. याचा प्लाझो पण खूप कम्फर्टेबल इलास्टिक दिलेली आहे आणि पॅन्ट पण बघू शकता. पॅन्टला सुद्धा फ्रंट साईडने असं वर्क केलेलं आहे, जे कुर्त्याला आहे ना तसंच वर्क केलेलं आहे. खूप डिटेलिंग खूप छान प्रकारे केलेली आहे आणि थ्रेडवर्कचं काम तर खूप बेस्ट आहे आणि प्लाझो आहे त्यामुळे कम्फर्टेबल खूप छान असा वाटतोय. विअर करायला सुद्धा कम्फर्ट आहे. याच्यामध्ये साईडला व्हिडिओ बघा, ट्राय ऑन बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. आता जे दाखवते येलो कलरमध्ये येलो कलरमध्ये ही ह्याला व्हाईटचं डिटेलिंग केलेली आहे. चिकनकारी कुर्ता सेट पूर्ण असं दिलेला आहे. याच्यावरचं वर्क पण बघू शकता तुम्ही. थ्रेडचं वर्क आहे. खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे. फ्रंटला पण दिलेली आहे. फ्रंट पण तसंच आहे, राऊंड प्लस व्ही आणि हे स्लीव्जवरती पण असं वर्क केलेलं आहे. खूप कम्फर्टेबल आहे आणि हाही कॉटन ब्लेंडमध्ये आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर्स खूप अवेलेबल आहेत आणि सायझेस सुद्धा अवेलेबल आहेत. इलास्टिक दिलेली आहे आणि त्याच्यानंतर हे स्लीवचे इथे जे फ्रंटला वर्क केलेलं आहे तेच आहे. खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे. चिकनकारी कुर्ता आहे आणि क्वालिटीमध्ये खूप छान आहे. चिकनकारीमध्ये पण याचा फॅब्रिक खूप सुंदर आलेला आहे आणि कलर तर खूप छान वाटतोय आणि थ्रेडवर्कचं काम खूप भारी आहे. बघू शकता थ्रेडवर्कचं वर्क खूप छान आहे आणि याचं फॅब्रिक जे आहे ना कॉटन ब्लेंडमध्येच आहे याचं फॅब्रिक जे आहे आणि थ्रेडवर्कचं खूप सुंदर असं काम केलेलं आहे याच्यावरती बघू शकता. आणि साईडनेही पूर्ण असं वर्क केलेलं आहे. खूप छान असं वाटतंय विअर केल्यावरती आणि याचे जे फॅब्रिक आहे ना ते पण छान वाटतंय, छान आहे. आणि हे बघा थ्रेडचं वर्क केलेलं आहे. थ्रेड वर्क ना तुम्ही बघू शकता झूम करून किती सुंदर वाटतंय. मेन म्हणजे याच्यामध्ये कम्फर्ट वाटतंय. त्याची पॅन्ट आहे इलास्टिक दिलेली आहे आणि बॉटम पण आहे ना खूप कम्फर्टेबल असा प्लाझो आहे. क्वालिटी प्लाझोला पण थ्रेडवर्कचं काम केलेलं आहे आणि याच्यावरची जी प्रिंट आहे ना दोन्ही सेमच प्रिंट आहे कुर्ता आणि पॅन्टला. याच्यावरची प्रिंट आणि कलरफुल असं वाटतं. विअर केल्यावरती पण लुक खूप सुंदर वाटणार आहे. नक्की बाय करा.
आता तुम्हाला लास्ट दाखवते ब्लॅकमध्ये. खूप सुंदर आहे. याच्यामध्ये मला साईज नव्हती माझ्या साईजची, म्हणजे जे एक्सेल साईज आहे ती भेटत नव्हती, म्हणून मी हा ब्लॅक कलर घेतलेला आहे. नाहीतर याच्यामध्ये कलर्स खूप अवेलेबल आहेत, पण त्या कलरमध्ये माझी साईज नव्हती म्हणून. याच्यावरती पण खूप सुंदर असं वर्कचं डिटेलिंग केलेले आहे. ह्याची आपली चिकनकारी म्हणतात ना, ते असं स्लीव्ज दिलेले आहेत. त्याला शॉर्ट स्लीव्ज आहे, त्याला जरा एल्बो स्लीव्ज, आणि पूर्ण असं डिटेलिंग केलेले आहे थ्रेडची. आणि हाही कॉटन ब्लेंडच आहे. याला सुद्धा असंच दिलेलं आहे वर्क, इलास्टिक दिलेली आहे, आणि हे असं पॅन्टला असं वर्क दिलेलं आहे. प्लाझो जो आहे तो कम्फर्टेबल असे प्लाझो आहेत. क्वालिटी एकच नंबर आहे. तर ह्या सगळ्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. सायझेस अवेलेबल आहेत, कलर शेड अवेलेबल आहेत, खूप सारे सुंदर सुंदर असे कलर शेड पण आहेत. नक्की जाऊन चेकआउट करा. याच्या सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हाईपचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि लास्टचा पण खूप ब्लॅक कलर आहे. ब्लॅक कलरमध्ये सुद्धा दुसरे कलर्स अवेलेबल आहेत, म्हणून मी ब्लॅक कलर मागवला, कारण माझी साईज अवेलेबल नव्हती म्हणून. पण नक्की सगळे खूप छान छान असे कलर आहेत. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद आणि थँक्यू. तर चला मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.